आज आम्ही करणार आहोत मॅगी चॅलेंज अलॉंग विथ डाईस। सिंचन बाबाचा आशीर्वाद घेऊन जसा मी डाइस रोल केला तसा 5चा स्कोर आलेला है और इसी खुशी में मैंने एक बाइट में 5 बाइट जितना खा लिया है। आता हिने डाइस रोल केला आणि माझी अपेक्षा होती की 1 यावा, परत 1 यावा, पण ही सिंचन बाबाची खूप मोठी भक्त असल्यामुळे इट वॉज इम्पॉसिबल। तिने माझा पराभव करून 6 स्कोर करून बकासुरासारखे मोठे मोठे 6 बाइट्स खाल्लेत। You can see guys. You can see 6 बाईट्स आल्यानंतरही तिला अजून बाईट्स पाहिजे होते आणि आता मला एक्साइटमेंट होती माझ्या बाईट्सची, बट अनफॉर्च्युनेटली 1 बाईट आलेला आहे, त्याच्यामुळं फार हताश मनाने मी तो 1 बाईट संपवला अँड नाव लेट्स सी। आणि हिला आले 4 बाईट्स। सो मला तर वाटतंय काहीतरी झोल केलं आहे हिने डाईसमध्ये। इट इज़ इम्पॉसिबल। हे माताजी मेरे साथ ये क्या हो रहा है। आणि अशा प्रकारे माताजी माझ्यावर प्रसन्न झाला आणि 5चा स्कोर आला, विच इज नॉट अ बॅड स्कोर। 5 बाईट्स खूप झाले माझ्यासाठी, कारण ते हिच्या 10 बाईट्स बरोबर आहेत। सो आय वॉज हॅपी। आणि अशा प्रकारे डाईसही उलटून पडलेला आहे आणि मी माझे केस सांभाळता बाईट्स मॅनेज करत होते। तुम्ही बघू शकता मी 5 बाईट्स खात असताना हिचा चेहरा कसा झालेला आहे, अगदी केविळवाणा। तिला असं होतं तर कधी हिचे बाईट्स संपतायत आणि कधी मी पुन्हा मॅगीवरती तुटून पडते। बट मी एन्जॉय करून तो मुमेंट एन्जॉय करून खात होते। आणि आता बघूयात हिला किती येते आणि 1। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको। अँड यू कॅन सी माझी रिॲक्शन आणि तिची रिॲक्शनसुद्धा फार वाईट वाटत होतं तिला, पण त्या जड मनाने ती खात होती तिचा 1 बाईट। आणि परत आता मी देवाची प्रार्थना करून इट्स अगेन 5 अँड आय वॉज व्हेरी हॅपी विथ द स्कोर दॅट आय हॅव। आणि परत हिने हिचं नशीब आजमायचं ट्राय केलेला आहे, पण डाईस परत खाली पडलेला आहे। अँड नाव लेट्स सी अगेन आणि 5। या शेटीचं नशीब कसं होतं यार। आणि तुम्ही बघू शकता गाईस किती फ्लेक्स करते त्या 5 बाईट्ससाठी। आणि मला फार वाईट वाटत होतं की मी हारत आली आणि मी सगळ्यात कमी बाईट्स खाल्लेले आहेत, बट माझे बाईट्स खूप जास्त दमदार होते। यू नो गाईज, तुम्ही बघितलेलं आहे। पण आता ही सगळी मॅगी संपवून टाकते आणि मी तिच्याकडं आणि मॅगीकडे ॲट अ टाईम बघते। एकदम टुकटुक माकडवाली फिलिंग मला येत होती, कारण मी बघता सगळं संपवलेलं। वो अलग ही लेवल का बंदा था।